या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शाही दरबार, विजापूर रोड, सोलापूर। आमदार विजयकुमार देशमुख यांनी आज डीपीसीच्या बैठकीत संताप व्यक्त केला आहे। सोलापूर जिल्हा परिषदेचे DHO अर्थातच जिल्हा आरोग्य अधिकारी काय कामाचे आहेत, त्यांना कोणतेही प्रश्न विचारले तर ते माहिती नाही असे उत्तर देतात, त्यांनाच बदलून टाका अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या आरोग्य हा एकच विभाग आमदारांच्या रडारवर राहिला आहे। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे अनेक दवाखाने बांधून तयार आहेत, ते सुरू का होत नाहीत? अनेक दवाखान्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, आरोग्य विभागाची यंत्रणा नक्की काय करते असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी कर्मचारीबाबत आपले स्पष्टीकरण दिले। कर्मचारी भरती हे आमच्या स्तरावर केली जात नाही, शासनाच्या आदेशानुसार होते। सध्या भरती प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। हे सुरू असताना अचानक ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांनी हे DHO काय कामाचे उत्तर देता येत नाहीत, त्यांना बदला असे म्हणून आपला संताप व्यक्त करत सर्वांचे लक्ष वेधले आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेला सूचना करताना जिल्ह्यातील 77 प्राथमिक आरोग्य केंद्राची सविस्तर माहिती, रिक्त पदांची संख्या आयोजित बैठकीत सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। लोक येत नाही आहेत कारण काही इन्स्ट्रुमेंट बंद पडले। हे तयार करायला तुम्हाला 5-6 दिवसांपासून जास्त वेळ लागतो, त्यामुळे हा सगळा डाटा उठला असतो चालू केलेला आहे। 4 तास सर्व्हिस दिली जाते। वन डे केअर एखाद्या सलाईन आणि इंजेक्शनला 1000-1500 रुपये खर्च येतो। आमच्या करमाळा शहरात हा दवाखाना उभा राहिलेला आहे। झोपडपट्टी क्षेत्रात तो 4 तास चालवा अशी केंद्र सरकारची संकल्पना आहे। त्यांनी सगळे रंगरंगोटी केली, उपकरणाला तयार केली, तिथं सगळे सामान आणून ठेवले। फक्त तिथं डॉक्टर नसल्यामुळं झोपडपट्टीतल्या लोकांना त्या ठिकाणी तिथं जात येतं। हा जसं उपकेंद्राचा महत्वाचा प्रश्न आहे, तर खऱ्या अर्थाने केंद्राची जी योजना आहे ती सर्वसामान्यांना मोफत उपचार त्याच्या घरी मिळले पाहिजेत। आमच्या तालुक्यात आपला दवाखाना केंद्र सरकारचे 2 झालेले, तर साहेबांना या संदर्भात मी वारंवार भेटलो। हा दवाखाना चालू करा। झोपडपट्टीतल्या लोकांना एक सलाईन, एक इंजेक्शन घ्यायचं वन डे साठी तर 700 ते 800 रुपये खर्च होतो, तर मोफत होणार आहे। फक्त केवळ यांनी एक जरी डॉक्टर तिथं उपलब्ध करून दिला तर ती सेवा चालू होणार आहे। आणि त्या इमारतीसाठी सगळ्या इक्विपमेंटसाठी यांनी सगळा खर्च केलेला आहे। त्यांच्याकडे बऱ्याच वेळा पाठपुरावा केला होता, तर त्यांनी या संदर्भात उत्तर द्यावं असं 2 दवाखाने करण्यात आलं झोपडपट्टी क्षेत्रात। जे आपल्या UHWC आहे दादा, आपला दवाखाना आहे जिल्ह्यात एवढं आरोग्याचं एवढं बोंबाबोंब होत असेल तर DHO हे ते काय कामाचे आहेत मला हेच कळत नाही। प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह उत्तर देतात। दुसरा DHO बोलला ना त्याच्यावर पहिल्यांदा प्रस्ताव ठेवा। एवढं सगळं काहीच माहित नाही, DHO ला काय माहिती नाही, काय नाही, काय विचारलं तर प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह उत्तर द्यायचं असं नसतं ना दादा। जिल्हा परिषद म्हणजे बेसिक गोष्टीवर लक्ष देत नाही। मागच्या मीटिंग मध्ये आम्ही शिक्षकाचा मुद्दा मांडला, काय कारवाई केली दादा? माझ्या तालुक्यामध्ये 200 पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात? फॅमिली सोबत जेवण करायचे आहे, मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर मग चिंता कशाला। सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल शाही दरबार। शहरापासून जवळच स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणात मित्र, नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद, तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच। अरेबियन फूड्स सह दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्येच। व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच। उत्तम क्वालिटी, लज्जतदार, स्वादिष्ट व आपल्या बजेटमध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे। आमचा पत्ता SRPF कॅम्प, पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर।